बाळासाहेबांच्या तमाम शिवसैनिकांना, तुमच्या ह्या अनिश गाढवेचा, बाळासाहेबांच्या लहानशा शिवसैनिकाचा आणि शिवसेनेच्या प्रवक्त्याचा मानाचा जय महाराष्ट्र. मला आज का कुणास ठाऊक त्या जुन्या हॉलिवूड चित्रपटाची आठवण येते, ज्यामध्ये एक बँक रॉबरी दाखवली होती. अतिशय प्रसिद्ध चित्रपट आहे, मला त्याचं नाव आठवत नाही. पण ह्या चित्रपटामध्ये एक अशी बँक रॉबरी दाखवली होती, अशी एक बँकेतली लूट दाखवली होती. एक चोरट्यांची टोळी अतिशय नियोजनबद्ध पद्धतीने ती बँक लुटते, पण अफसोस ती चोरट्यांची टोळी ते धन घेऊन जाऊ शकत नाही अतिशय नियोजनबद्ध पद्धतीने. आणि ज्या वेळेस पोलीस आत घुसतात त्यांना कळतं धन तर जागेवरच आहे, पण सारेच्या सारे चोरटे मारले गेलेले आहेत. नेमकं हे घडलं कसं? पोलिसांना देखील कोडं पडलं, आम्ही तर काहीच केलं नाही. मग हे सारीची सारी टोळी मारली कशी गेली होती? सारेच्या सारे रक्ताच्या थारोळ्यात पडलेले आहेत. त्यानंतर जे हे सारे दृश्य ज्याने पाहिलं तो बँकेचा कॅशियर म्हणतो, यांनी एक दुसऱ्यांना संपवलेलं आहे, एक दुसऱ्यांना संपवलं. कारण जोपर्यंत दरोडा घालत होते तोपर्यंत एकजूट होती, पण दरोडा घातल्यानंतर हे धन कुणाला पाहिजे, हे धन कुणाला पाहिजे, याच्यामध्ये जी आपसामध्ये अविश्वसनीयता आली, त्यानंतर एकमेकांना गोळ्या घालायला सुरुवात झाली आणि सारेच्या सारे ठार, धन जागच्या जागी राहिलं. ही स्टोरी सांगण्याचं, ही गोष्ट सांगण्याचं तात्पर्य फक्त एवढं, सध्या या शिंदे टोळीमध्ये आणि ह्या चित्रपटामध्ये मला एक साम्य वाटतं. शिंदे टोळीमध्ये जे काही सध्या चाललंय तुम्ही पाहत असाल, राम्या, आमचे रामदास साहेब कदम आणि गजाभाऊ कीर्तीकर यांनी एक सुरुवात करून दिली आहे. आणि कसं असतं, एक सुरुवात झाली ना का सगळ्यांचा तो आतला तो लाव्हा बाहेर पडायला एक सुरुवात होत असते. कुणीतरी फक्त टिचकी मारायची असते, कुणीतरी फक्त तिथे एक चिंगारी टाकायची असते. एक साधीशी माचीसची काडी किंवा एक छोटीशी चिंगारी अख्खा वणवा पेटायला कारणीभूत असते किंवा पुरेशी असते. आज रामदास कदम आणि गजाभाऊ कीर्तीकर ही फक्त एक सुरुवात आहे. शिवसैनिकांनो, येतं खाली पिक्चर है, लक्षात घ्या, ये तो खाली पिक्चर है, पुरे एपिसोड आने बाकी है. हा तर फक्त एक पिक्चर आहे. आता एकानंतर एक एपिसोड येणार आहेत आणि एपिसोड इतके रंजक असणार आहेत. रसिक प्रेक्षकांनो, रसिक शिवसैनिकांनो, तुम्ही फक्त तयार राहा हे एपिसोड पाहायला. ही भारतीय जनता पक्षाची टोळी, म्हणजे भारतीय जनता पक्षाच्या खाली आंदण असलेली ही टोळी, ही फार लवकर संपणार आहे. जसजशी 31 डिसेंबरची तारीख जवळ येईल, तुम्हाला एक एक एपिसोड पाहायला मिळेल. आणखी एक गोष्ट तुम्हाला सांगतो, हे रामदास कदम नावाचं जे बुटकं बेडूक आहे ना, शिंदे टोळीचा पुढचा हा मुख्य नेता बनणार आहे. शिंदे टोळीचा पुढचा मुख्य नेता असणार आहे. याने याच्या पोराला, याच्या मुलासाठी याला सीट हवी आहे खेडमधनं, योगेश कदमासाठी खेडमधनं, दुसऱ्या मुलासाठी मला वाटतं मुंबई उत्तर पश्चिमची खासदारकी हवी आहे, स्वतःसाठी गुहागर मधनं यांना उमेदवारी हवी आहे, आणि त्यानंतर चौथी सीट हा मागेल स्वतःच्या बायकोसाठी. म्हणजे याच्या घरातच याला पक्ष ठेवायचंय. आता रामदास कदमाची आणि गजाभाऊंची काय चालली त्यात आम्हाला अजिबात काडीचा इंटरेस्ट नाही, पण ही चर्चा इतकी इंटरेस्टिंग आहे. जे जे एकमेकांवर आरोप केले गेलेले आहेत, गद्दार, याला सांगतायत डॉक्टरकडे जायची गरज आहे. मी या दोघांनाही एक सल्ला देतो, तुम्हाला काय भांडायचंय तेवढं भांडून घ्या. 2024ला सारे शिवसैनिक मिळून, सारी महाराष्ट्राची जनता तुम्हाला जिथे धाडायचे तिथे एकत्रच धाडणार आहे. त्यामुळे तुम्हाला आपसात ते काय म्हणतात, आम्ही दोघे भाऊ भाऊ चारण्याचे चणे खाऊ, आणि पुढचं तुम्हाला माहितीच आहे. हे तुम्हाला एकत्र करायचंय. त्याआधी मी तुम्हाला ह्यांचे काही आरोप सांगतो. बघा रामदास कदम काय म्हणतायत. गजाभाऊ कीर्तीकरांनी आज एक प्रसिद्धी पत्रक काढलं. मी आजवर कधी असं प्रसिद्धी पत्रक पाहिलं नव्हतं. एखाद्या गद्दाराला, म्हणजे गद्दार पक्षातल्याच, गद्दार टोळीतल्याच एका गद्दाराला दुसऱ्या गद्दाराने एक पत्रक काढून हिनवावं, इतकी दयनीय अवस्था यांची. एक पत्रक काढलं आणि पत्रकात लिहिलं, यांचा गद्दारीचा फार मोठा इतिहास आहे. ज्यांना ज्यांना आजवर उद्धव साहेब चुकीचे वाटत होते ना, की रामदास कदमाला बाजूला का ठेवतायत उद्धव साहेब, रामदास कदमाला असं बाजूला का करतायत, बऱ्याच जणांच्या मनात हा प्रश्नचिन्ह असेल. आज गजाभाऊंनी याचं उत्तर स्वतः देऊन टाकलेलं आहे. गजाभाऊ धन्यवाद, तुम्ही काही प्रश्नांची उत्तरं स्वतःच, कारण गजाभाऊंनी पक्षामध्ये एक मोठा काळ काढलेला आहे. गजाभाऊंचं शिवसेनेसाठीचं योगदान वाखाणण्यासारखं आहे, ते नाकारता येत नाही. विशेषतः स्थानिक लोकाधिकार समितीमधलं योगदान.
त्यामुळे ज्या गोष्टींचं श्रेय द्यायचं त्या गोष्टींचं श्रेय द्यावंच लागणार. आज गजाभाऊंनी स्वतःच सांगितलं याचा गद्दारीचा इतिहास फार मोठा आहे. ज्यावेळेस 1990च्या इलेक्शन मध्ये गजाभाऊ मला वाटतं मालाडमधून आमदारकीला उभे होते, त्याच वेळेस हा खेडमधून उभा होता. रामदास कदम हा खेडमधून. मला का कोणास ठाऊक शिवसैनिकांनो माफ करा, विशेषतः वरिष्ठ शिवसैनिकांनो माफ करा, पण मला ह्याच्याविषयी एकेरीच सुचतं. याच्याविषयी मला तो मान सन्मान देता येत नाही, माझ्या तोंडातून ते शब्द येत नाहीत. सहसा मी बिलो द बेल्ट बोलत नाही, मी आजही बोलणार नाही, पण ह्याच्या नावाविषयी मला एकेरीच सुचतं. कारण ह्या माणसाने ज्या प्रकारे उद्धव साहेबांची भर सभांमध्ये ज्या प्रकारे उद्धव साहेबांवर जी भाषा वापरली, ती भाषा पाहता याच्याविषयी मला तो मान सन्मान देता येणार नाही. तुम्हा सर्वांची त्यासाठी मी फक्त शिवसैनिकांच्या माफीशी बांधलेला आहे. मी शिवसैनिकांची माफी मागू शकतो. पण ह्या रामदास कदमाने त्यावेळेस मालाड मधली कार्यकर्त्यांची फौज सारी नेली खेडमध्ये, स्वतःच्या प्रचारासाठी घेऊन गेले 1990 मध्ये. हा आज गमजा सांगतोय दाऊदच्या वगैरे किंवा राणे गेला बाहेर तेव्हा मी संरक्षण करत होतो. अरे रामदास कदमा, मला त्याच्याविषयी नाही बोलायचं, मी हा विषय सोडून देतो. पण गजाभाऊंनी आज सांगितलंय गद्दारी बघा कुठून हा करत होता. राष्ट्रवादी काँग्रेस बरोबर, शरद पवार साहेबांबरोबर हा माणूस खेडच्या भरणे नाक्यापासून तर पुण्याच्या भोरपर्यंत जो प्रवास करत करत स्वतःचं स्थान तयार करत होता तिकडे शरद पवारांबरोबर, तेव्हापासून गद्दारी होत होती. यांना राष्ट्रवादीत थारा मिळाला नाही, नाहीतर हे केव्हाचे राष्ट्रवादी झाले असते. हे जे स्वतःला सांगतात आमच्या रक्तामध्ये भेसळ नाही, आज गजाभाऊंना यासाठी 10 पैकी 10 मार्क दिलेच पाहिजेत. त्यानंतर पुढे गजाभाऊ आणखी काय म्हणतायत, भावाविरोधात सुद्धा त्यांनी तसंच, म्हणजे सदानंद कदमांविरोधात सुद्धा तसंच काम केलं. त्यानंतर अनंत गीतेंच्या विरोधात कायम काम केलं. शिवसेनेचे निष्ठावंत माजी खासदार, माजी केंद्रीय मंत्री अनंत गीते साहेबांच्या विरोधात कायम काम केलं. अशा या माणसाला शिंदे साहेब थारा देणार नाहीत. आता हे तुमचे साहेब झाले, ते तुम्ही तुमच्या लेटरमध्ये लिहिलंय. शिंदे साहेब, आमच्या नजरेत तुम्ही तिघेही सारखेच. तुमच्या एकनाथ शिंदे सकट, तुमच्या रामदास कदमा सकट आणि तुमच्या सकट आमच्या नजरेत तिघेही गद्दारच. तुम्हा सर्वांचा कार्यक्रम तर आम्हीच करणार आहोत. तोपर्यंत एकमेकांची काय माथी उडवायची तेवढी उडवून घ्या. माझ्या रक्तात भेसळ नाही. कोण म्हणताय? रामदास कदम. तुमच्या रक्तात नाही, तुमच्या अख्ख्या खानदानीमध्ये भेसळ आहे. ज्या माणसाने मराठ्यांच्या आणि कुणब्यांच्या मध्ये वाद लावायचा प्रयत्न केला, त्या माणसाच्या रक्तात नाही, अख्ख्या खानदानीत भेसळ आहे. कारण मराठ्यांचं आणि कुणब्यांचं खानदान सारखंच तुम्ही रोटीबेटी काढता, कुणब्यांची रोटीबेटी काढता, आणि हा माणूस म्हणतो आमच्या रक्तात भेसळ नाही. गजाभाऊंचं वय झालंय, डॉक्टरची गरज आहे. मागे ह्याच माणसाने हे स्टेटमेंट केलं होतं, त्याही वेळेस गजाभाऊ म्हणाले माझं वय झालेलं नाही, आम्ही तंदुरुस्त आहोत. आणि हा माणूस म्हणतोय गजाभाऊचं वय झालेलं आहे. एकाला खासदारकी लढवायचे, एकाला गुहागरातून आमदारकी लढवायचे, दुसऱ्या मुलाला इकडे खासदारकीसाठी उतरवायचंय. मला एक कळत नाही, ते एकनाथ शिंदेकडे जाऊन हे जेव्हा हे विषय मांडतील, ते एकनाथ शिंदे एकच म्हणतील, अरे तुमचं काय तुम्ही घेऊन बसला? गजाभाऊ तुम्हाला तुमच्या खासदारकीचं पडलंय, रामदास कदमाला तुमच्या मुलाच्या खासदारकीचं पडलंय, अमोल कीर्तीकरांचं, रामदास कदमाला योगेश कदमाचं पडलंय, रामदास कदमाला सिद्धेश कदमाचं पडलंय. अरे इथे माझ्या मुलाची डॉक्टर श्रीकांत, डॉक्टर लावलंय बरं मी शिवसैनिकांनो, डॉक्टर श्रीकांत शिंदेची खासदारकी धोक्यात. त्याला तिथून तिकीट पण मिळते की नाही ह्याची गॅरंटी मी आज घेऊ शकत नाही. बरं त्या खासदारकीसाठी मिळेल ह्या अपेक्षेने मी ठाण्याची खासदारकी सोडली. इथे माझा कोपरी पाचपाखाडी मतदारसंघ, याच्या 3 गल्ल्यांपुरता मी उरलो. एक किसन नगर, एक श्रीनगर, एक शांतीनगर आणि वागळे एस्टेटचा अर्धा भाग, म्हणजे 3.5 गल्ल्यांपुरता मी स्वतः उरलो. आता मला सांगा, तुमच्या या फाटक्या भांडणांमध्ये मी पडू की माझ्या मुलाच्या खासदारकीचं बघून घेऊ? मग तुम्ही सारे मिळून हा प्रश्न जेव्हा त्यांना कराल एकनाथ शिंदेला, साहेब तुम्ही जर अशी भाषा वापरायला लागले तर त्या 39 जणांनी कुणाकडे पाहावं? त्या 39 जणांनी आपापली तोंड आरशामध्ये पाहावी. आणि ज्या विचारांनी तुम्ही एकनाथ शिंदेच्या मागे पळत पळत आला होतात, जो काही विचार केला असेल ना डोक्यात, त्या विचारांवर स्वतः हसावं, स्वतःचा एकदा विनोद करून घ्यावा की काय विचार करून तुम्ही ह्या एकनाथ शिंदेच्या मागे आला, ज्याला स्वतःच्या मुलाच्या खासदारकीसाठी ठाण्याची जी दिघेश साहेबांनी खेचून आणलेली जागा होती ती भारतीय जनता पक्षाच्या घशात घालावी लागली. शिवसैनिकांनो, तुम्हाला आजच सांगतो, हे रामदास कदमाचं आणि गजाभाऊ कीर्तीकराचं जे चाललंय ना, ही फक्त सुरुवात आहे. आता तुम्ही बघा ना, दिवाळीच्या नंतर काय काय बॉम्ब फुटणार आहेत. 31 डिसेंबर जस जसा जवळ येईल यांच्यामध्ये काय काय बॉम्ब फुटणार आहे ते लक्षात ठेवा शिवसैनिकांनो. हा एका स्वार्थी माणसांचा समूह आहे. मी तुम्हाला एक गोष्ट वारंवार सांगितली, स्वार्थी माणसांचा समूह एकसंध ठेवणं ही फार कठीण 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 म्हणजे महाकठीण गोष्ट, महाकठीण गोष्ट.
त्यानंतर हा म्हणतो डॉक्टरांची गरज आहे गजाभाऊ तुम्हाला. आता गजाभाऊ शांत राहणार आहेत. तुझ्यापेक्षा जास्त काळ ज्यांनी शिवसेनेत काढला, शिवसेनेच्या फाउंडिंग टीम मधले गजाभाऊ आता शांत बसतील. गजाभाऊ म्हणतायत काय म्हणतो रामदास कदम, गजाभाऊ तुम्ही गद्दारी करताय आणि उभा महाराष्ट्र बघतोय. उभा महाराष्ट्र काय मोठमोठ्या वल्गना. रामदास कदम उभा महाराष्ट्र तुमची वाचावेरी रोज पाहतोय. ज्या प्रकारे टुनटुन 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 उड्या मारून ज्या प्रकारे तुम्ही टेलिव्हिजनवर वाचाळवीरासारखे बडबड करता, कुठल्याही सभेमध्ये तुम्हाला एका बोलक्या पोपटासारखं उभं केलं जातं आणि तिथे उभं राहून तुम्ही ज्यावेळेस मातोश्रीवर गरळ ओकता, उभा महाराष्ट्र पाहतो आणि सारा महाराष्ट्र म्हणतो तुम्ही दोघेही आमच्या नजरेत गद्दार. उभ्या महाराष्ट्राचं हेच म्हणणं आहे, दोघेही आमच्या नजरेत गद्दार. गजाभाऊंची खासदारकी तर पडणार, पण रामदास कदमा तुझ्या मुलाच्या आमदारकी सकट तुझ्या एका मुलाला तर खासदारकी मिळतच नाही. तिकीट म्हणतोय मी. आणि स्वतः जर तू गुहागरातून उभा राहिलास रामदास कदम, तर तुझं तिथे डिपॉझिट नाही. तुझा सगळ्यात तळाला जे काही असेल त्याच्यातून काय म्हणावे असल्या माणसांना. ह्या माणसांना उद्धव साहेबांनी अतिशय बरोबर केलं होतं, यांना बाजूला करून ठेवलं होतं. हे बाम लावून रडण्याच्याच लायकीचे आहेत. बऱ्याच शिवसैनिकांच्या, जुन्या शिवसैनिकांच्या मनामध्ये त्यावेळेस संभ्रम झाला असेल की ह्या माणसाला का लांब ठेवलं गेलं होतं. आज तुम्हाला या साऱ्या प्रश्नांची शिवसैनिकांना उत्तरं मिळत असतील की या माणसाने आजपर्यंत शिवसेनेच्या या अभूतपूर्व फुटीनंतर आजपर्यंत जेवढं शिवसेनेवर कोणी तोंड सोडलं नाही तेवढं तोंड ह्या एकट्या माणसाने सोडलेलं आहे. त्यामुळे उद्धव साहेब तुम्ही अतिशय बरोबर होतात. हा म्हणतो गजाभाऊ यापुढे जर काही बोलाल तर मला माझी भाषा वेगळी वापरावी लागेल आणि वेगळ्या भाषेत मी फार माहिर आहे. तुझी वेगळी भाषा म्हणजे काय माहितीये रामदास कदम? तुझी वेगळी भाषा म्हणजे तेच गटारीतलं ओकणं. कारण तुमच्या घाणेरड्या भाषेला लिमिट नाही. तुमच्या त्या सिंधुदुर्गातल्या नितेश राणेच्या तोंडाला एक लिमिट नाही. आणि महाराष्ट्रातली सुसंस्कृत जनता हे सारं पाहते. हे गटार ओकणं ही महाराष्ट्रातली जनता चांगलं पाहते. त्यामुळे 2024 पर्यंत फक्त थांबा. मगाशी म्हणालो ना आपण दोघे भाऊ भाऊ, तुम्हाला गजाभाऊच्या खांद्यात हात घालायचा आहे. इकडून दोघांनीही, इकडे योगेश कदमाच्या खांद्यात, इकडून सिद्धेश कदमाच्या खांद्यात आणि समोर गजाभाऊंच्या खांद्यातही हात घालून तुम्हाला जायचंय. आम्ही सारे भाऊ भाऊ चारण्याचे चणे खाऊ. रामदास कदम तुम्ही रडताना फार चांगले वाटता. तुमची सारी विधानं आणि गजाभाऊंचं ते सगळं स्टेटमेंटच, ते प्रसिद्धीला त्यांनी दिलंय ते लेटर, एका खासदाराने स्वतःच्याच गटातल्या, स्वतःच्याच टोळीतल्या माणसावर एवढं सारं लिहिणं अभूतपूर्व वाटतं मला. दोघांचा मिळून या शिंदे गटाचा गेम हा दोघे मिळून करणार आहेत. आणि या दोघांनी सुरुवात करून दिली. एक नेते एक खासदार. या टोळीचे नेते रामदास कदम, एक खासदार. आता इतरांचं बघा काय काय होतंय. जे जळगावातले असतील, समजा कोल्हापुरातले असतील, समजा सांगलीतले असतील, इतर ठिकाणी ज्यांना काहीच मिळालं नाहीये या सगळ्यामधनं. लक्षात घ्या, बऱ्याच जणांना ह्या सगळ्यांनी स्वतः सत्तेचे लाभ घेतले, पण इतके आमदार असे आहेत, जवळपास 23 आमदार असे आहेत ज्यांना या सगळ्यातून कशाचाही लाभ झाला नाही. वर उलट पुढच्या वेळेस त्यांच्या मतदारसंघावर भारतीय जनता पक्षाने दावा ठोकलाय. त्या साऱ्या आमदारांच्या छाताडामध्ये ज्या धडक्या भरतायत आणि रोज मातोश्रीचे दरवाजे ठकठक ठकठक करतायत. अतिशय जबाबदारीने बोलतोय मी, अतिशय जबाबदारीने बोलतोय. रोज मातोश्रीचे दरवाजे ज्या प्रकारे ठकठक ठकठक होत आहेत, इकडे एकनाथ शिंदेच्या छाताडामध्ये धडधड 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 होते आणि रात्रभर झोप लागत नाही. मग मिसळ खायला सुचते. मामलेदार मिसळ ठाण्यामध्ये बसून 2000चं बिल पे केलं. आता पे नाही करणार, आता माहित नाही त्या दुकानदाराला ते बिल घेताना किती टेन्शन आलं असेल. उद्या दुकानावर हातोडा पडतो की काय, कारण ठाण्यामध्ये सगळं काही असंवैधानिकच चालू आहे. एक शब्द काढला ठाण्यामध्ये, दुसऱ्या दिवशी तुमचं दुकान भुईसपाट झालेलं असतं. त्यामुळे त्या मामलेदार मिसळने त्यांना मिसळ खाऊ घातली. दुनियासमोर स्टंट झाला. सर्वसामान्यांचा मुख्यमंत्री 40 रुपयाची मिसळ खाल्ली, 2000चं बिल भरलं. सर्वसामान्यांचा मुख्यमंत्री शेतात उभं राहून हेलिकॉप्टर, काय ते एअर अँब्युलन्स अरेंज केली खडसेंना. आता खडसे सारख्या माणसांना एअर अँब्युलन्सची गरज होती का? बरं चला, त्यांनी आभार मानले म्हणा, पण एका सर्वसामान्य माणसासाठी अशी एअर अँब्युलन्स उभी करून द्या. इतर रस्त्यावर एअर अँब्युलन्स, साधी अँब्युलन्स नसते, तुम्ही एअर अँब्युलन्स उपलब्ध करून दिलात. खूप छान. त्यामुळे खऱ्या अर्थाने आता दिवाळी साजरी होते. दिवाळीचे फटाके या शिंदे टोळीत अशा प्रकारे फुटू लागलेत. ही काहीच उदाहरणं मी तुम्हाला सांगितली. शिंदे टोळीमध्ये आतल्या आत
बऱ्याचशा अशा गोष्टी आहेत शिवसैनिकांना, वेळ आल्यानंतर एक एक गोष्ट तुमच्या सर्वांसमोर उघड करेल. कारण आता कसं असतं, काही पथ्य पाळावी लागतात, काही राजकीय पथ्य पाळावी लागतात, ज्याच्यामध्ये तुम्हाला काही गोष्टी झाकलीमूठ 1.25 लाखाचीच ठेवायची असते. आताच गोष्टी उघड झाल्या तर भविष्यात त्याचं ती धार कमी होऊन जाईल. त्यामुळे हे रामदास कदमाने आणि गजाभाऊंनी स्वतःच आणलं. मागच्याच व्हिडिओत मी तुम्हाला सांगितलं होतं ना, या शिंदे टोळीला सुरुंग लावायचं काम रामदास कदम आणि गजाभाऊ कीर्तीकर करतील. जे काही आहे ते सर्व अतिशय सुरळीत चाललेलं आहे. शिंदे टोळीचा गेम फार लवकर तुम्हाला दिसणार आहे. फक्त दिवाळी जाऊ द्या, दिवाळी जाऊ द्या. 31 डिसेंबरच्या आतमध्ये बघा या शिंदे टोळीमध्ये काय 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 घडायला सुरुवात होणार आहे. तुम्हा सर्व शिवसैनिकांची रजा घेतो. गजाभाऊ, फार उशिरा तुम्हाला हे शहाणपण सुचलं, पण जे काही असेल ते रामदास कदमाला तुम्ही त्याची जागा दाखवायचा प्रयत्न केलात, पण महाराष्ट्राची जनता तुम्हाला दोघांना देखील जागा दाखवेल हे मात्र नक्की. तुम्हा सर्वांची रजा घेतो. सप्रेम जय महाराष्ट्र. बाळासाहेबांच्या शिवसैनिकांनो, काळजी घ्या. तुम्हाला दीपावलीच्या लाख लाख शुभेच्छा. जय महाराष्ट्र.